कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी पाहूयात संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। इचलकरंजीतील मंगळवार पेठेत राहणाऱ्या शिवराज मानेकडे एका गुन्हेगारी टोळीनं 40,000च्या खंडणीची मागणी केली होती। त्याला नकार दिल्यानं उमेश अरबोळेसह 9 जणांनी शिवराज मानेला मारहाण केली, शिवाय त्याच्या घरावर हल्ला करून वाहनांची तोडफोड केली। या प्रकरणी गावभाग पोलीस ठाण्यात 9 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। पोलिसांनी रेकॉर्डवरील उमेश अरबोळेसह 6 जणांना अटक केली आहे। न्यायालयानं त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त इचलकरंजीत निघालेल्या मिरवणुकीत किरकोळ कारणातून 2 गटात वाद झाला। या वादाचं पर्यावसन हाणामारीत झालं। त्यावेळी वाद सोडवण्यासाठी गेलेले पोलीस कर्मचारी सद्दाम हुसेन सनदी यांच्यासह साहिल देठे, आनंदा साठे, बादल दौडमनी जखमी झाले। या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात 14 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं असून अमोल कटारे, सिद्धार्थ विधाते, ओंकार विधाते आणि सूरज विधाते या चौघांना अटक केली आहे। त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे। गगनबावडा तालुक्यातील निवडे इथल्या न्यू महाराष्ट्र पान शॉपीत चक्क दारूचा साठा केला जातो आणि त्याची चढ्या भावानं विक्री होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना मिळाली होती। त्यानंतर गगनबावडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत साळुंखे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्या पथकानं छापा टाकला। पानपट्टी चालक अमोल माने याच्या घराची झडती घेतल्यावर देशी आणि विदेशी दारूचा साठा सापडला। पोलिसांनी सुमारे 2 लाख रुपये किमतीचं साहित्य जप्त केलंय। राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती मंगळवारी साजरी झाली। या निमित्तानं कोल्हापुरातील गंजीमाळा इथल्या संयुक्त जय भीम तरुण मंडळ आणि सिद्धार्थनगर परिसरातील नागरिकांनी शहरातून जल्लोषी मिरवणुका काढल्या। डॉक्टर आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित प्रसंग, फलक, ध्वनी यंत्रणा, निळी पांढरी वेशभूषा केलेले आंबेडकर प्रेमी नागरिक अशा वातावरणात या दोन्ही मंडळांच्या मिरवणुका निघाल्या। ऑल इंडिया सेंट्रल गव्हर्नमेंट पेन्शनर्स असोसिएशन आणि संचार निगम वेलफेअर असोसिएशनच्या नेतृत्वाखाली BSNL आणि MTNLच्या देशभरातील कार्यालयासमोर आज निदर्शनं झाली। वित्त विधेयकात मंजूर झालेल्या मागण्या अजून लागू झालेल्या नाहीत। प्रशासकीय स्तरावर जाचक अटी लादून कर्मचाऱ्यांचा हक्क डावलला जातोय। त्याच्या निषेधार्थ कोल्हापूरसह देशभरातील BSNL आणि MTNLच्या कार्यालयासमोर आंदोलन झालं। थकीत महागाई भत्ता तातडीनं द्यावा यासह अन्य मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी जोरदार घोषणा देण्यात आल्या। आंदोलनात तानाजी गंधवाले, शिवाजी तोंडले, गीता पाटील, सुभाष कारेकर, अमृत देसाई, प्रकाश इंगवले, सुरेश देसाई यांच्यासह कर्मचारी सहभागी झाले होते। शहर वाहतूक नियंत्रण शाखेनं गेल्या 2 दिवसात सुमारे 151 रिक्षांवर कारवाई करून 77,000 रुपयांचा दंड वसूल केला। स्टॉपवर क्षमतेपेक्षा जादा रिक्षा थांबवणं, वनवेचं उल्लंघन करणं, सिग्नलच्या चौकात रिक्षा थांबवणं, स्टॉपवर न थांबता अनधिकृतरित्या प्रवासी घेणं, प्रवाशांकडून जादा भाडं घेणं अशा कारणांवरून ही कारवाई झाली। शिवाय लायसन्स नसणं, एखाद्या भागातील भाडं नाकारणं, चालकाच्या शेजारी प्रवासी बसवणं अशा बेशिस्त रिक्षा चालकांकडूनही दंड घेण्यात आला। 2 दिवसात 151 रिक्षा चालकांकडून 77,000 रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली। यापुढेही ही कारवाई कायम राहील। कोल्हापुरातील रिक्षा चालकांनी नियमानुसार व्यवसाय करावा असं आवाहन वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी केलंय। कोल्हापुरातील तटाकडील तालीम चौक ते ताराबाई रोड परिसरात फेरीवाल्यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केलंय। वारंवार सूचना देऊनही अतिक्रमण काढून घेतलं जात नसल्यानं अतिक्रमण निर्मूलन पथकानं आज या परिसरात कारवाई केली। त्यामध्ये लोखंडी टेबल, पार्किंग जाळ्या, स्टँड बोर्ड, लोखंडी स्टँड, कॉट, टेबल, ढकलगाडी असं साहित्य जप्त केलं।